उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ज्या मोर्चात सहभागी असतात तो मोर्चा व्हिज्युअली मोर्चा असतो। वेगवेगळे शिवसैनिक असतात, त्यांच्या वेगवेगळ्या तरा असतात, घोषणा असतात, वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स होर्डिंग्स असतात। असेच काही उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे शिवसैनिक इथे आलेले आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। त्यांच्या हातात प्लाकार्ड्स दिसतं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सत्तेची घोडदौड कारण संविधानाची मोडतोड। अशा पद्धतीच्या सरकार विरोधी घोषणा ज्या आहेत त्या इथे दिल्या आहेत। एक बघतोय आपण एक वर्ष मूड दाखवलेली आहे, सत्तेची नाही तर सत्याची लढाई आहे, सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी इकडे आलो असं त्यांचं म्हणणं आहे। काही महिला शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी होताही तुम्ही कुठनं आलेला आहात आणि मोर्चात सहभागी होताना नक्की काय तुमच्या भावना आहेत, काय मनात विचार आहेत? आम्ही दक्षिण मुंबई गिरगाव शाखा क्रमांक 218 आम्ही इकडचे स्थानिक आहोत। आम्ही हा सत्याचा विजय जो काही आहे, हे जे बीजेपी सरकारने जे काही खोटी मतदार यादीतून उमेदवार निवडून आणलेले हे चुकीचे आहेत, ते आम्ही जनतेला दाखवणार आहोत। जनतेला तुम्ही जनतेचाच एक तुम्ही जनतेला काय सांगणार आहात? तिकडे वज्रमुख दाखवले, सत्तेसाठी नाही तर सत्याची लढाई असं तुम्ही म्हणता। जनतेला सगळं माहिती आहे, फक्त भाजप सरकार आणि जे मिंदे सरकार आहे त्यांना आमची एकच विनंती आहे की तुमच्यात हिंमत असेल तर फेअर इलेक्शन करा। या खोट्या मतदार यादीवर तुम्ही जिंकून आलात, आता ह्या वेळेला जर मतदार यादी तुम्ही फेअर केली तर आम्ही तुम्हाला दाखवू दूध का दूध पाणी का पाणी। आणखीन काही म्हणत आहे? तुम्ही काम करताय ग्राउंड लेवलला, खरंच मतदार यादीमध्ये तुम्हाला वैयक्तिक घोळ दिसताय? मतदार यादीत घोळ आहेत, मुलाचं नाव वडिलांना, वडिलांचं नाव मुलाला, अशा करून या याद्या जुळवून आणलेल्या आहेत आणि हे खोटं मतदान करून त्यांनी आपली बाजी मारलेली। निश्चित शिवसैनिक इथे आलेले आहेत, जिकडे आझाद मैदानात मोर्चा संपणार आहे आणि सभा सुरू होती ते शिवसैनिक आहेत। कॅमेरासन नागेश धोतेसह पंकज दळवे, पुढारी न्यूज, मुंबई।